इयत्ता 7वी विषय भूगोल स्वाध्याय धडा 2 सूर्य चंद्र व पृथ्वी. पाठाचं नाव आहे सूर्य चंद्र व पृथ्वी. आता आपण स्वाध्याय पाहूया. प्रश्न 1. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. पहिलं विधान आहे चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. याचं उत्तर आहे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. विधान 2. पौर्णिमेस चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो. तर बरोबर उत्तर आहे पौर्णिमेस सूर्य पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो. तिसरे विधान आहे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे. याचं उत्तर आहे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही. चौथं विधान आहे चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते. याचं उत्तर आहे चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेदते. विधान 5. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे. उत्तर आहे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही. सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारच्या चष्म्यांचा वापर करावा. विधान 6. चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते. उत्तर आहे चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते. प्रश्न 2. योग्य पर्याय निवडा. पहिला आहे सूर्यग्रहण. आता या आकृतीमधील आपल्याला सूर्यग्रहणाची आकृती ओळखायची आहे आणि आपलं उत्तर आहे आ नंबरची जी आकृती आहे तर ते आपलं उत्तर आहे. हे काय आहे सूर्यग्रहणाची आकृती आहे. दुसरा प्रश्न बघा. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे प्रतिबिंब कोणते किंवा दिसणारे सूर्यबिंब कोणते आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन आ आपलं बरोबर आहे. तर हे काय आहे कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब आहे. तिसरा आहे प्रश्न चंद्राची उपभू स्थिती विचारलेली आहे. तर या आकृतींमधील चंद्राची उपभू स्थिती आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ई मध्ये जी आकृती आहे ती काय आहे चंद्राची उपभू स्थिती आहे. प्रश्न 3. पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. तर हा तक्ता आहे आपल्याला तो पूर्ण करायचा आहे. तर आपण पुढे पाहूया कशा प्रकारे आपण तक्ता पूर्ण करायचा आहे. तर या ठिकाणी बघा तपशिले वैशिष्ट्ये त्याच्यानंतर आहे चंद्रग्रहण आणि पुढे आहे सूर्यग्रहण. तर अशा प्रकारे हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. प्रश्न 4. आकृती काढा व नावे लिहा. पहिली आकृती आहे खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण. तर ही अशा प्रकारे खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहणाची आकृती आहे. दुसरी आहे खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहणाची आकृती. तर ही अशा प्रकारे आपण खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहणाची आकृती काढू शकतो. प्रश्न 5 आहे उत्तरे लिहा. यामधील आपला पहिला प्रश्न आहे दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत. याचं उत्तर आहे पॉईंट 1. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. पॉईंट 2. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 50चा कोन करते. म्हणून दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत. प्रश्न 2. खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहण ही का अनुभवास येते. उत्तर आहे पॉईंट 1. सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीमध्ये हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत आली की चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते
तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. पॉईंट 2. एकाच वेळी चंद्राची पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते त्या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण अनुभवता येते. पॉईंट 3. पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची विरळ सावली असते त्या ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. यामुळे खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही अनुभवास येते. प्रश्न 3. ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा. उत्तर आहे ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत. उपाय 1. सूर्यग्रहण तसेच चंद्रग्रहणे या केवळ खगोलीय स्थिती आहेत. यात शुभ अशुभ असे काहीही नसते. उपाय 2 आहे लोकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी त्यांना ग्रहणांविषयीचे अधिक ज्ञान पाठ्यपुस्तकातील आकृतींद्वारे समजावून सांगणे. उपाय 3 आहे भित्तिपत्रके, पुस्तके, चलचित्रे यांच्या माध्यमातून ग्रहणांविषयी अधिक माहिती देणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4. सूर्यग्रहण पाळताना कोणती काळजी घ्याल. उत्तर आहे सूर्यग्रहण पाळताना पुढील काळजी घ्यावी. 1. सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरावे जेणेकरून सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना होणारी इजा कमी होईल. प्रश्न 5. उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील. उत्तर आहे उपभू स्थितीमध्ये खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण सूर्य, चंद्र व पृथ्वी याचा स्वाध्याय पाहिलेला आहे. जर तुम्हाला असे स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा.